मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, महाविकास आघाडीचे कळवण विधानसभेचे अधिकृत उमेदवार जीवा पांडू गावित यांच्या प्रचारार्थ आज कळवण शहरात कळवणचे ग्रामदैवत विठोबा महाराज मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। कळवण विधानसभेमध्ये निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली। महाविकास आघाडीच्या वतीने आज कळवण तालुक्यात तालुका दौरा करण्यात येणार असून सकाळी 9 वाजता विठोबा महाराज मंदिर इथं सर्व पक्षांचे प्रमुख नेते, यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद माजी सभापती रवींद्र बाबा देवरे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य शैलेश दादा पवार, जितू आबा पगार, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष शरद पवार, पाळ्याचे सरपंच बंटी शेठ, अनिल पाटील, जितेंद्र वाघ, उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष अंबादास जाधव, टिनू आबा पगार, पांडा पगार, काँग्रेसच्या नेत्या शीतल महाजन, योगेश आबा पगार, भरत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष देशमुख, संतोष सोनवणे, विश्वास पाटील, निलेश शिंदे, वैभव पाटील आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मानूरचे उपसरपंच रवींद्र बोरसे यांनी केलं। कळवण विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा नारळ हा इथं आज विठ्ठल मंदिरात विठोबाला वाहिलेला आहे आणि म्हणून आजपासून आघाडीचा प्रचार कळवण आणि सुरगाणा या मतदारसंघामध्ये सुरू झालेला आहे आणि मला वाटतं एवढी मोठी उपस्थिती हेच ह्या प्रचाराचं खरं म्हणजे विजयाचं द्योतक आहे आणि आम्हाला खात्री आहे की संबंध खेड्यापाड्यांमध्ये आणि कळवण शहरामध्ये, अकोला शहरामध्ये, कलाशी शहरामध्ये आणि जी मोठी गावं आहेत बेज, दोन्ही पाळे आणि वगैरे अशी जी कळवण खुर्द ही जी गावं आहेत ही गावं पूर्णपणे आघाडीच्या बाजूने उभी आहेत आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की खेड्यापाड्यांवरचा एकंदरीत कल पाहता आघाडीच्या बाजूने सर्वत्र अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिसतोय आणि आम्ही 100% निवडून येऊ अशा प्रकारची खात्री आम्हाला या अंदाजावरून वाटते। सुरगाण्याचा प्रश्नच नाही, सुरगाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मतदान होणार आहे याच्याबद्दल आमची खात्री आहे। कळवणमध्ये सुद्धा बदलत्या परिस्थितीमध्ये कळवणसुद्धा बदलून गेलेलं आहे। सर्व कार्यकर्ते, सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते, एवढंच नाही तर आमचे सुरुवातीपासून शरद पवार गटाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते, आपले रवीबाबा देवरे, त्याचबरोबर काँग्रेसचे शैलेश दादा पवार, त्याचबरोबर शिवसेनेचे अंबादास जाधव, त्याचबरोबर आपल्या शिंदे गटाचे जितू आबा वाघ, हे सगळेच म्हणजे पक्षाचे लोक, आरपीआय पक्ष असेल किंवा इतर शेतकरी संघटना असतील, शेका पक्ष आहे, हे सगळे पक्ष एकवटून ह्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे आहेत। योगेश निकम, हॅलो नाशिक, कळवण।